तर जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात आणखी एक प्रकरण आता समोर आलेलं आहे। ते आहे 2000 साली सुपेकर यांच्या विरोधात एक मोर्चा निघालेला होता। हिरवा शालू या सिनेमासाठी कास्टिंग काउचचा प्रकार घडल्याचा आरोप हा झालेला होता। कास्टिंग काउच प्रकाराची चौकशी सुपेकर यांच्याकडे होती आणि सुपेकर चौकशीला कधीही बोलवायचे असा आरोप करण्यात आलेला आहे। रात्री अपरात्री चौकशीला बोलवल्यामुळे लोक भयभीत झालेले होते आणि या प्रकरणाला वासना कांड असं नाव सुद्धा देण्यात आलेलं होतं अशी चर्चा त्यावेळी साताऱ्यामध्ये घडलेली होती। तर जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात आणखी एक प्रकरण आता समोर येतंय। ते प्रकरण आहे साताऱ्यातलं। 2000 साली सुपेकर यांच्या विरोधात एक भव्य मोर्चा निघालेला होता। कारण काय होतं तर हिरवा शालू या सिनेमासाठी कास्टिंग काउचचा प्रकार घडलेला होता आणि त्या संदर्भामध्ये कास्टिंग काउच प्रकाराची चौकशी करण्यासाठी हे जबाबदारी होती सुपेकर यांच्याकडे। मात्र या चौकशीला सुपेकर कधी सुद्धा बोलवायचे असा आरोप त्या प्रकरणामधल्या पीडितांनी केलेला आहे। रात्री अपरात्री चौकशीला बोलवल्यामुळे काहीशी भीती सुद्धा त्यावेळच्या त्या प्रकरणामधल्या पीडितांमध्ये निर्माण झालेली होती। तर याच प्रकरणाला वासना कांड असं सुद्धा नाव देण्यात आलेलं होतं आणि याची जोरदार चर्चा त्यावेळी साताऱ्यामध्ये होती। मात्र आता वादाच्या भोवऱ्यामध्ये आणि आरोपांच्या केंद्रस्थानी असलेल्या सुपेकर यांच्या संदर्भातलं हे आणखी एक प्रकरण महत्त्वाचं प्रकरण म्हणावं लागेल जे समोर आलेलं आहे। जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात आणखी एक प्रकरण आहे। 2000 सालचं सुपेकर यांच्या विरोधात एक भव्य मोर्चा निघालेला होता। साताऱ्यामधील अनेक नागरिक सुद्धा किंवा जे सामाजिक कार्यकर्ते असतील ते सुद्धा त्यामध्ये सहभागी झालेले होते। हिरवा शालू हा सिनेमा तेव्हा रिलीज होणार होता, मात्र त्या सिनेमासाठी कास्टिंग काउच झालं अशी तक्रार अनेकांनी दाखल केली। या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी ही जबाबदारी होती सुपेकर यांच्याकडे। मात्र कास्टिंग काउच या प्रकाराची चौकशी करत असतानाच सुपेकर कधीही बोलवायचे असा सातत्याने आरोप किंवा तक्रार करण्यात आली। राहुल तपासे आपल्या सोबत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। राहुल, 2000 सालचं हे प्रकरण आहे। सुपेकर यांच्या विरोधात मोर्चा निघालेला होता। तो मोर्चा नेमका का निघालेला होता? या सिनेमाचं कास्टिंग काउचचं नेमकं प्रकरण काय, सविस्तर सांगा। 2001 मध्ये संपूर्ण सातारा हा चर्चेत आला होता। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी एक हिरवा शालू नावाचा जो चित्रपट आहे तो प्रकाशित होणार होता। त्या चित्रपटाचं शूटिंग साताऱ्यात होणार होतं आणि त्याच्या अनुषंगानं सातारा शहरातील काही मुलींची निवड या चित्रपटाच्या नटींसाठी म्हणून केली जाणार होती। याच अनुषंगानं ज्यावेळेला याचं शूटिंगच्या अनुषंगानं मुलींची ज्यावेळेला चौकशी सुरू होती, मुलींची निवड सुरू होती, त्यावेळेला ऍप्लिकेशनचा ढीग मोठ्या प्रमाणात लागत चालला होता। मात्र या आलेल्या मुलींकडे शारीरिक सुखाची मागणी काही लोकांनी केल्याची तक्रार ही सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला। मात्र या प्रकरणामध्ये ज्या वेळेला सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर याचा तपास त्यावेळेचे डीवायएसपी जालिंदर सुपेकर यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला आणि त्यांच्याकडे तपास सुरू करत असताना त्यांनी जी काही लिस्ट काढलेली होती, त्या लिस्ट मध्ये अनेक उच्चभ्रू लोकांची नावं यामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि त्या लोकांना या केसच्या अनुषंगानं सातारा डीवायएसपी ऑफिस मध्ये बोलवण्यात आलेलं होतं आणि चौकशी सुरू करण्यात आलेली होती। याच्यातून संपूर्ण साताऱ्यातील ज्यांची नावं नव्हती त्यांनाही या चौकशीमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण सातारा शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर सातारा शहरामध्ये एकजुटीने सर्वपक्षीय जालिंदर सुपेकर यांच्या विरोधामध्ये एक मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये जालिंदर सुपेकरांचा निषेध नोंदवण्यात आला आणि त्यानंतर हा संपूर्ण जो काही हिरवा शालूच्या अनुषंगाने वासना कांडाचा जो तपास सुरू होता तो थांबवण्यात आला। मात्र त्यावेळेला साताराचं संपूर्ण सातारा जिल्ह्याची नाचक्की झाल्याचं एकंदरीत त्यावेळेला पाहायला मिळालं होतं। राहुल, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सिनेमाचं काम तर त्यानंतर थांबवण्यात आलं, मात्र एवढ्या मोठ्या स्वरूपात जेव्हा मोर्चा निघालेला होता, कारण या संपूर्ण प्रकरणाला वासना कांड असं नाव सुद्धा पडलेलं होतं, असं असताना त्या संदर्भात तेव्हा सुपेकर यांच्यावर काही कारवाई झाली नाही का? तेव्हा त्या प्रकरणाचं पुढे काय झालं? ते संपूर्ण प्रकरण हे वरिष्ठांकडे गेल्यानंतर मात्र यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली नाही। फक्त यामध्ये चौकशीचा फार्स करण्यात आल्याचं एकंदरीत खातेनिहाय चौकशी करण्याचा फार्स त्यावेळेला दाखल करण्यात आला
यामध्ये वरिष्ठांवरही म्हणजे जे काही जिल्हा पोलीस प्रमुख त्यावेळेचे होते त्यांच्यावरही त्यावेळेला आरोप करण्यात आले होते, कारण हे एक प्रकारे मिलीभगत प्रमाणेच हा तपास सुरू असल्याचं एकंदरीत सांगितलं जात होतं. त्यावेळेला या दोन्ही जे अधिकारी उच्चवर्णीय होते त्या दोघांनाही सातारकरांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं एक प्रकारे केलं होतं. मात्र याच्यामध्ये कोणतीही कारवाई या जालिंदर सुपेकर यांच्यावरती झालेली पाहायला मिळाली नव्हती. अनेक प्रकरणांमध्ये सध्या सुपेकर यांचं नाव राहुल खरं तर पुढे येत आहे, अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव पुढे येत आहे. असं असताना 2000 सालच्या त्या मोर्चामध्ये जे लोक सहभागी झालेले होते, जे पुढारी होते, या सगळ्या संदर्भात आता त्यांची काय प्रतिक्रिया समोर येते का? आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे का? आता या प्रकरणामध्ये सर्वजण निर्दोष सुटले हा भाग वेगळा आहे. पोलिसांचा तपास निष्क्रिय ठरला हाही आहे. कारण ज्या वेळेला ह्या प्रकारामध्ये याची व्याप्ती वेगळ्या पद्धतीने वाढवली गेली त्याच्यामुळं ह्या संपूर्ण जे खऱ्या अर्थाने आरोपी होते त्यांना सुटका मिळाली का हा एक प्रश्न वेगळ्या पद्धतीनं पोलिसांच्या निष्क्रिय तपासामुळे झाला का असा प्रश्न उपस्थित केला जातोच. मात्र आता आपण काही लोकांशी संपर्कात आहोत. हे लोक आता कॅमेऱ्यासमोर येत आहेत का आणि जालिंदर सुपेकरांचा पाडा वाचतायत का हे आपल्याला काही वेळातच समजेल. अगदी, आणि त्यांनी जर भाष्य केलं तर अनेक घडामोडी सुद्धा या प्रकरणामध्ये समोर येतील अशी आशा करूया. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.